गायक राहुल देशपांडे हे नेहमी त्यांच्या गाण्यांमुळे त्यांच्या अभिनयासाठी चर्चेत असतात. त्यांची लेक रेणुका आणि तिचा आवाज सोशल मीडियावर व्हायरल आहे. रेणुका लहान असल्यापासूनच ती नेटकऱ्यांची आवडती झालीय. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी हे कुटुंब चर्चेत आलं ते म्हणजे राहुल देशपांडे आणि त्यांची पत्नी नेहा यांनी घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे. दोघांचा घटस्फोट झाल्याचं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं होतं. त्यानंतर याबद्दल राहुल देशपांडे कुठेच व्यक्त झाले नव्हते. आता पहिल्यांदा त्यांनी मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये याबद्दल वक्तव्य केलंय. घटस्फोटाच्या पोस्टनंतर त्यांना अनेकांचे फोन आले होते, पण त्यांनी एकही फोन घेतला नसल्याचं सांगितलं. हा माझा वैयक्तिक विषय आहे, मला कोणाशीच बोलायचं नव्हतं असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे घटस्फोटानंतर जे ट्रोलिंग झालं त्याला ते कसं सामोरे गेले याबद्दलही त्यांनी सांगितलंय. राहुल देशपांडे म्हणाले, एखादा अध्याय संपल्यानंतर कशी तुझी चूक होती, कशी माझी चूक होती असं म्हणतो, पण आमच्यात असं काहीच झालं नाही. हे काही मुद्दामून होत नाही, त्याला विविध कारणं असतात. यात तुमची चूक असते, तुम्हाला वाटतं समोरच्याची चूक असते. त्यामुळे प्रत्येकाच्या दोन बाजू असतात. मला असं वाटतं की विनाकारण आपण त्याचा खूप मोठा बाऊ करतो. मला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. घटस्फोटाची पोस्ट अपलोड केल्यानंतर मी एकही फोन घेतला नाही. मला कोणाशीच बोलायचं नव्हतं. हा माझा वैयक्तिक विषय आहे. मी कसा बरोबर आहे आणि माझ्यावर कसा अन्याय झाला हे मी का सांगायचं, कारण हे झालेलंच नाही. मग हे सगळं समजावून सांगण्यासाठी एवढा वेळ का खर्च करायचा. या सगळ्या गोष्टींचा नेहा आणि रेणुकाला खूप त्रास झाला. ही जरी वैयक्तिक गोष्ट असली तरी ते कोणाच्याही आयुष्यात होऊ शकतं. त्यामुळे दोन्ही व्यक्ती वाईट ठरत नाहीत किंवा कोणाची चूक आहे हा असाच आहे, याला काही अक्कल नाही, याचं कुठेतरी बाहेर लफडं असेल, या असल्या गोष्टींना काही अंत नाही असंही ते म्हणाले. सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर करण्याविषयी त्यांनी सांगितलं, मी एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून अत्यंत प्रामाणिक आहे. तुम्हाला सोशल मीडियावर नेहा रेणुकासोबत माझ्या बऱ्याच पोस्ट दिसतील. त्यामुळे मला असं वाटतं की ही एक माझी जबाबदारी आहे की जे चाहते मला फॉलो करतात त्यांना हा अध्याय संपला आहे याची माहिती देणं. त्यामागे हाच हेतू होता. घटस्फोटानंतर नेहासोबत माझे संबंध खूप चांगलेत. आम्ही रेणुकाचे आई वडील आहोत आणि ते कायम राहू असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर राहुल देशपांडे यांच्या वक्तव्यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच त्यांचं कोणतं गाणं तुम्हाला जास्त आवडतं तेही कमेंट करून सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.